त्यांनी मला पत्र दिलं ग्रामपंचायत सचिवांनी किंवा प्रशासकाला एवढा नाही आहे खर्च करण्यासाठी यांच्या ग्रामपंचायत यांनी ग्रामपंचायतला पैसे टाकले बाकी ई स्पर्श प्रमाणे शिवला आम्ही पातुरनंदापूर येथील सिंचन विहिरीच्या संदर्भात जसे आधी पण शेकडो निवेदनं दिले तर यांनी पंचायत समितीने सिंचन विहिरीचा फंड हा अकोला जिल्ह्यामध्ये थेट लाभार्थ्यांच्या खात्यात टाकलेला आहे। परंतु ग्रामपंचायत पातुरनंदापूर एकमात्र असे उदाहरण आहे की तिथे तो ग्रामपंचायतला यांनी डायरेक्ट वळता केला, ई स्पर्श प्रमाणे शेतकऱ्याच्या थेट खात्यात टाकला नाही। त्यामुळे काय झालं की 17 तारखेला फंड आला, यांनी ग्रामपंचायतला 26 तारखेला दिला आणि 26 पासून आज दुसरी 26 येत आहे, तरीही अद्यापपर्यंत कुठल्याही कास्तकाराला तो अदा करण्यात आलेला नाही। याच्यासाठी अदा करण्यात आले नाही की तिथे आर्थिक स्वरूपाची देवाणघेवाण व्हावी, याची कल्पना पुसटची आम्ही पंचायत समितीला दिली, सीओ मॅडमला दिली, पण हे सगळे तकलादू कारण देत आहेत। मॅडमला सांगितलंय, आम्ही त्यांना कळवलंय, ते तिथे एमआरजीएसला शोकॉज देत आहे। आज हा आम्ही कास्तकारांचं पूर्ण डेलिगेशन 5व्यांदा इथं आलोय एका महिन्यामध्ये, पण तरी कुठल्याही ठोस त्याच्यावर निर्णय अद्यापर्यंत यांनी घेतलेला नाही। पर्यायाने त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही आता 1-2 दिवसात जर इथे शेतकऱ्याला फंड नाही दिला तर आम्ही एवढ्या तीव्र उन्हातही आंदोलन किंवा उपोषण करण्याची आमची तयारी शेतकऱ्यांची आहे। याला जबाबदार सर्वस्व तुम्ही आहे किंवा म्हणजे जर कुठल्या शेतकऱ्याची यामध्ये काही आत्महत्या किंवा काही कारण झालं तर त्याच्यावर सदृश्य मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही या यंत्रणेवर करण्याची आमची तयारी आहे।